नमस्कार. इजी ग्रामर चॅनलमध्ये मी आर के पाटील आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत सिम्पल फ्युचर टेन्स. मागे आपण प्रेझेंट टेन्स संपवले, त्याचे 4 प्रकार संपवले. पास्ट टेन्सचे 4 प्रकार आपण संपवले. आज आपण टेन्समधला शेवटचा जो टेन्स आहे फ्युचर, त्याचा सिम्पल फ्युचर टेन्स बघणार आहोत. सिम्पल फ्युचर इज मोस्ट इम्पॉर्टंट टेन्स म्हणून हा इंग्लिशमध्ये ओळखला जातो. सर्वात अगोदर आपण त्याचं स्ट्रक्चर बघून घेऊया. नेहमीप्रमाणे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये मुख्य 2 वाक्य असतात, ॲसर्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. मग ॲसर्टिव्हचे परत 2 भाग आहेत. ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह असतं आणि ॲसर्टिव्ह निगेटिव्ह असतं. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्ह असतं आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह असतं. तर साधारणतः ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्हचं सेंटेन्स स्ट्रक्चर पॅटर्न काय आहे ते आपण बघूया. तर ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्हमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर विल असतो, त्याच्यानंतर रूट फॉर्म ऑफ द मेन वर्ब असतो, मेन वर्बचा रूट फॉर्म असतो आणि ऑब्जेक्ट असतो. इथं काही जण V1 लिहितात की जे चुकीचं आहे. इथं रूट फॉर्म ऑफ द वर्ब असंच लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर मला ॲसर्टिव्ह निगेटिव्ह बनवायचं असेल तर ॲसर्टिव्ह निगेटिव्ह बनवायचं तर सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर विल असतो, त्याच्यानंतर इथं नॉट टाकायचं आपण, विल नंतर नॉट टाकायचं, त्याच्यानंतर रूट फॉर्म ऑफ द वर्ब टाकायचा, रूट फॉर्म ऑफ द वर्ब लिहायचा आणि नंतर ऑब्जेक्ट लिहायचा. RV म्हणजे रूट फॉर्म ऑफ द वर्ब्स. ओके. मग दोघांचा पॅरलल स्टडी केला तर इथं विल नंतर फक्त नॉट मी ॲड केलेला आहे, म्हणजे लगेच त्या वाक्याचं ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह जर आपल्याला बनवायचं असेल तर विल सुरुवातीला घ्यायचा, नंतर सब्जेक्ट घ्यायचा, रूट फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मला जर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवायचं असेल तर मी विल घेईल, नंतर सब्जेक्ट घेईल, एस फॉर सब्जेक्ट, नंतर नॉट घेईल, रूट फॉर्म ऑफ द मेन वर्ब घेईल आणि ऑब्जेक्ट घेईल. त्याच्यानंतर या टेन्समध्ये ही, सी, इट कुठलेही प्रनाउन्स आलं, सिंग्युलर नाऊन आलं, प्लुरल नाऊन आलं तरी मॉडर्न इंग्लिशमध्ये, मॉडर्न ब्रिटिश इंग्लिशमध्ये आता विलच वापरला जातो. मग बऱ्याच वेळेस तुम्हाला क्लासमध्ये शिकवताना शॉल शिकवलं असेल की आय आणि व्ही बरोबर शॉल येतो बुवा, पण मॉडर्न ब्रिटिश इंग्लिशमध्ये आता शॉल जे आहे त्याचे उपयोग नवीन इंट्रोड्यूस झालेले आहेत. ते पण आपण बघूया की शॉल नेमकं शॉल इज यूज वेन, शॉल आपण केव्हा वापरायचा. तर शॉल 3 परिस्थितीमध्ये वापरला जातो. 12वीचे जे मुलं आहेत किंवा 10वी 9वीचे जे मुलं आहेत त्यांना मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स वापरा असा एक ग्रामरचा भाग येतो. तर त्यांनी पण लक्षात घ्यायचं आहे की शॉल इज वेन वी यूज, केव्हा आपण वापरतो. तर पहिलं काम यायचं की जेव्हा आपल्याला एखाद्याचं ओपिनियन घ्यायचं असेल, गेट ओपिनियन बघा मी लिहिलं, त्याचं एक्झाम्पल लिहिलं, आय शॅल गो टू अ स्कूल, मी शाळेत जायला पाहिजे का. आय टेक अ ओपिनियन, मी इथं कोणाचा तरी ओपिनियन घेतला, इट मे बी फादर, टीचर्स ऑन एनी पर्सन्स. ओके. देन शॉल इज यूज वेन ऑफर, जेव्हा ऑफर असते त्यावेळेस बघा, ही विल गिव्ह यू अ जॉब, इट इज ऑफर, म्हणजे तो तुला जॉब देऊ शकतो किंवा अजून डिफरन्स टाईप ऑफ ऑफर्स जेव्हा आपल्याला कोणाला द्यायचे असतात दॅट टाइम वी यूज अ शॉल. त्याच्यानंतर शॉल इज मोस्ट ऑफ टाइम यूज फॉर सजेशन्स. शॉल जे मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब्स आहे ते मॉडर्न इंग्लिशमध्ये, ब्रिटिश इंग्लिशमध्ये सजेशनसाठी वापरलं जातं. मग सजेशनचं बघा, द स्टुडंट शॉल ओबे द टीचर्स, सजेशन इज देअर, मेनी सेंटेन्सेस आर देअर. ओके. मग शॉलचा पण आपण यूज करू शकतो, आय बरोबर करू शकतो, ही बरोबर करू शकतो, पण वेन जेव्हा तो या कॉन्टेक्स्टमध्ये सेंटेन्समध्ये वापरला जाईल त्यावेळेस आपण शॉल सुद्धा वापरू शकतो. आणि शॉल इज ऑल्सो शो द फ्युचर टेन्स. देन या ठिकाणी मी विल नॉटचा फुल फॉर्म लिहिला आणि विल नॉटचा शॉर्ट फॉर्म पण लिहिला, ओंट. लक्षात ठेवा आजपासून विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओंट होतो. एक नवीन प्रकारचा शॉर्ट फॉर्म आहे. बरेचसे विद्यार्थी वॉन्ट आणि ओंटमध्ये गडबड करतात. आता ॲक्च्युली वॉन्ट हा वर्ब आहे, म्हणून वॉन्ट आणि ओंट मधला डिफरन्स आपल्याला माहीत पाहिजे. आता विल नॉटचा ओंट होतो. आता आपण बघणार आहोत की या वाक्याचे आपण स्ट्रक्चर लिहिले, याच्यानुसार आपण 4 प्रकारचे वाक्य आणि सिम्पल फ्युचर टेन्सचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो ते आपण सर्व बघूया. ठीक आहे. अगोदर जे आपण स्ट्रक्चर शिकलो त्यानुसार आता आपण ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह आणि ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे फॉर्म्स होतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर प्लुरल नाउन्स आले तर काय डिफरन्स त्याच्यामध्ये होत नाही. बघूया आपण स्ट्रक्चरनुसार. सब्जेक्ट आहे बघा आय,
नंतर विल घेतला, नंतर रूट फॉर्म एन्जॉयचा आहे आणि शो आहे. ऑब्जेक्ट इज देअर, ऑब्जेक्ट असेल किंवा प्रेडिकेट म्हणजे अजून वाक्याचा भाग असेल. मग फर्स्ट पर्सनमध्ये आय विल एन्जॉय शो, यू विल एन्जॉय शो, ही विल एन्जॉय शो, हिरा विल एन्जॉय शो, ही विल वी विल एन्जॉय शो, दे विल एन्जॉय शो, मॅन विल एन्जॉय शो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जेव्हा आपल्याला छोटी छोटी सेंटेन्स बनवायला येईल त्यावेळेस आपण रूट फॉर्म ऑफ द वर्ब्स घेऊन अनेक सेंटेन्स बनवू शकतो. त्याच्यानंतर याचं निगेटिव्ह जर बनवायचं असेल तर विल नंतर आपण नॉट टाकू शकतो आणि लगेच वाक्याचा प्रकार बदलून जाईल ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आय विल नॉट एन्जॉय शो किंवा आय वोंट एन्जॉय शो. वोंट घेतला म्हणजे नॉट निघणार कारण नॉटचं ॲब्रिव्हिएशन झालं तिथं. यू विल नॉट एन्जॉय शो किंवा यू वोंट एन्जॉय शो असं पण आपण म्हणू शकतो. ही विल नॉट एन्जॉय शो, ही वोंट एन्जॉय शो. हिरा विल नॉट एन्जॉय शो, हिरा वोंट एन्जॉय शो. देन वी विल नॉट एन्जॉय शो, वी वोंट एन्जॉय शो. त्याच्यानंतर दे विल नॉट एन्जॉय शो, दे वोंट एन्जॉय शो. मेन विल नॉट एन्जॉय शो, मेन वोंट एन्जॉय शो. म्हणजे तुम्हाला मुलांना ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह आणि ॲसर्टिव्ह निगेटिव्ह याच्यामधला डिफरन्स आता कळायला पाहिजे. आता आपण बघूया इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार कसे फॉर्म्स होतात ती पण एक्झाम्पल्स आपण बघूया. ठीक आहे. Then we will discuss about the interrogative and affirmative sentence and interrogative negative sentence. Look at the structure of the interrogative affirmative sentence. Will is there, then subject is there, then root form of the verb enjoy is there, and show object of the sentence. म्हणजे आपण जे स्ट्रक्चर लिहिलं होतं त्याच्यानुसार आपलं सेंटेन्स करेक्ट आहे. आणि अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की विल किंवा शॉल सेंटेन्समध्ये नेहमी जेव्हा आला त्याच्यानंतर नेहमी वर्ब रूट फॉर्मच असतो. लक्षात ठेवायचं प्रेझेंट टेन्स फॉर्म असतो. एक्झाम्पल्स आपण बघूया. विल आय एन्जॉय स्कूल, क्वेश्चन मार्क इज देअर. विल यू एन्जॉय स्कूल, विल ही एन्जॉय स्कूल, विल हिरा थर्ड नाउन आहे प्रॉपर, हिरा एन्जॉय स्कूल. आणि त्याच्यानंतर हे सर्व विल दे वी दे वेन कुठलंही नाउन आलं तरी आपण सुरुवातीला विल घेऊ शकतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स मात्र मस्ट पाहिजे. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना 2 प्रकारे आपण बनवू शकतो. वोंट आय एन्जॉय स्कूल किंवा जर तुम्हाला ॲब्रिव्हिएशन्स माहीत नसेल, शॉर्ट फॉर्म माहीत नसेल तर तुम्ही असं लिहू शकता विल आय नॉट एन्जॉय स्कूल. बॉथ सेंटेन्स आर ॲब्सोल्युटली करेक्ट. दोघं सेंटेन्स करेक्ट असतात. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. वोंट यू एन्जॉय स्कूल, विल यू नॉट एन्जॉय स्कूल, क्वेश्चन मार्क इज देअर. वोंट ही एन्जॉय स्कूल, विल ही नॉट एन्जॉय स्कूल. इन द वे या पद्धतीनं सर्व सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आता आज आपण सिम्पल फ्युचर टेन्स शिकलो. आता आपण पुढं बघणार आहे की सिम्पल फ्युचर टेन्सचे खूप सारे उपयोग आहेत ते पण आपण बघूया की काय कुठं कुठं कशा पद्धतीचं सिम्पल फ्युचर वापरला जातो. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघून घेऊ. ठीक आहे. देन वी आर गोइंग टू लर्न अबाउट द युजेस ऑफ द सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सचे खूप सारे उपयोग आहेत. त्याच्यातले काही उपयोग मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. सिम्पल फ्युचर टेन्स यूज फॉर प्रेडिक्शन्स. म्हणजे फ्युचरमध्ये काही प्रेडिक्शन्स आपल्याला करायचे असतील दॅट टाइम वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स. फॉर एक्झाम्पल बघा, द सन विल सेट. ओके, द सन विल सेट ॲट 6:45 PM. म्हणजे सूर्य जो आहे तो 6:45 वाजता मावळेल. इट इज प्रेडिक्शन, हे प्रेडिक्शन आहे. देन द इंडिया विल विन अ मॅच. इंडिया मॅच जिंकू शकतो. दॅट इज ऑल्सो प्रेडिक्शन्स. म्हणजे जेव्हा आपल्याला काही प्रेडिक्शन्स करायचे असणार दॅट टाइम वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स. सेकंड यूज आहे वेन वी वॉन्ट टू गिव्ह द प्रॉमिसेस, रिक्वेस्ट अँड रिफ्युजल्स. जेव्हा आपल्याला कोणाला प्रॉमिस करायचं असेल दॅट टाइम वी रिक्वेस्ट करायचे असेल दॅट टाइम अँड रिफ्युजल्स करायचे असतील दॅट टाइम ऑल्सो वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल, वी विल हेल्प यू टू कम्प्लीट होमवर्क. ओके, प्रॉमिस आहे. देन वी विल नॉट सपोर्ट देम, रिफ्युजल आहे. असे एक्झाम्पल्स खूप सारे आपण बनवू शकतो. देन थर्ड यूज ऑफ द सिम्पल फ्युचर टेन्स इज द फ्युचर कंडिशनल्स. काही फ्युचर कंडिशनल आपल्याला पुटअप करायचे असतील दॅट टाइम ऑल्सो वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल्स बघा, इफ इट डज नॉट रेन वी विल गो देअर. जर पाऊस आला नाही तर आम्ही तिथं जाणार.
कंडिशनल्स आहे. इफ ही गोज देअर, जो तिथं गेला, दे विल शाउट ॲट हिम, तर त्याला तिथं रागावणं मिळेल. कंडिशन्स आहे, असं झालं तर असं होईल. ओके. देन सिम्पल फ्युचर टेन्स आपण गोइंग टूचा उपयोग करून सुद्धा बनवू शकतो. कशा पद्धतीने गोइंग टूचा उपयोग होतो बघा. गोइंग टूचा उपयोग होतो प्लॅन अँड इंटेन्शनसाठी. बघा एक्झाम्पल, आय नो आय एम गोइंग टू फेल इन एक्झाम्स. ओके. देन आय नो आय एम गोइंग टू विजिट अ पार्क. ओके. इंटेन्शन इज देअर. त्याच्यानंतर गोइंग टूचा उपयोग आहे फ्युचर प्रिडिक्शनसाठी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो. इट्स गोइंग टू रेन. ओके. म्हणजे पाऊस पडू शकतो. देर आर सम सायन्स गोइंग टू रेन. देन लुक ॲट द प्लेइंग किड्स. ते खेळणाऱ्या मुलांकडे बघा. दे आर गोइंग टू ब्रेक द विंडो ग्लास. ते 100% विंडो ग्लास ब्रेक करू शकतं. म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स बनवण्यासाठी गोइंग टू पण वापरला जातो किंवा शॉल पण विल पण वापरता येतो. आणि शॉलचे युजेस मी तुम्हाला शिकवलेले आहेत. आजपासून माझ्या माहितीप्रमाणे सिम्पल फ्युचर टेन्सचे 4 वाक्य आपल्याला ओळखता यायला पाहिजे. गोइंग टूचा उपयोग आणि शॉलचा उपयोग आपल्याला यायला पाहिजे. सर्वांनी इझी इंग्लिश ग्रामर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना ग्रामर पूर्ण शिकायचं आहे त्यांनी मागचे जे 46 व्हिडिओ आहेत ते सर्व तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बघू शकतात. बेस्ट ऑफ लक.